नमस्कार. आज आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. येथे असे सांगितले आहे की कर्मयोगी हा कर्मफलाने बद्ध न होता तो परमात्म्याची प्राप्तिरूप शांती प्राप्त करून घेतो आणि सकाम पुरुष फलाविषयी आसक्त होऊन जन्ममरणरूपी बंधनात पडतो. परंतु सांख्ययोग्याचे काय होते हे सांगितलेले नाही. म्हणून आता भगवंत सांख्ययोग्याची स्थिती सांगत आहेत. श्लोक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. श्लोकाचा अर्थ, अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. जरी सांख्ययोग्याचा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने शरीर, इंद्रिये, अंतःकरण यांच्याशी काहीही संबंध उरत नाही आणि जरी तो नेहमी सच्चिदानंद घन परमात्म्यामध्येच अभिन्न रूपाने स्थित राहत असतो, तरी लौकिक दृष्टीने तो शरीरधारी दिसत असतो. म्हणून त्याला देही असे म्हटले आहे. याच प्रकारे 14व्या अध्यायातील 20व्या श्लोकात गुणातीताचे वर्णन करतानाही देही हा शब्द आला आहे आणि लौकिक दृष्टीने त्याचे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या क्रिया नियमितपणे शास्त्रानुकूल आणि लोकसंग्रहाला उपयुक्त अशा होत असतात. म्हणून त्याला वशी असे म्हटले आहे. सांख्ययोग्याला शरीर आणि इंद्रिये यांच्याबद्दल अहंभाव नसल्याने त्यांच्याद्वारे होणाऱ्या कर्मांचा तो कर्ता बनत नाही व ममत्व नसल्याने तो करविणाराही बनत नाही. म्हणून न कुर्वन व न कारयन यांच्याबरोबर एवचा प्रयोग करून असे दाखविले आहे की सांख्ययोगामध्ये अहंता, ममता यांचा सर्वस्वी अभाव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारे शरीर, इंद्रिये आणि मन इत्यादींच्या द्वारे होणारी कर्मे करणारा किंवा करविणारा बनत नाही. शब्दादी विषयांचे सेवन करण्यासाठी 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या आणि 1 मुख हे 7 दरवाजे शरीराच्या कमरेच्या वरच्या भागात आहेत आणि मलमूत्राचा त्याग करण्यासाठी गुदा आणि उपस्थ हे 2 दरवाजे शरीराच्या खालच्या भागात आहेत. या 9 दरवाजे असलेल्या शरीराला पूर अर्थात नगर म्हणण्याचे तात्पर्य, जसे नगर आणि त्यात राहणारा मनुष्य दोन्ही वेगवेगळे असतात, तसेच हे शरीर आणि यात राहण्याचा भाव ठेवणारा जीवात्मा दोन्ही वेगवेगळे आहेत. जसे नगरात राहणारा मनुष्य नगरात होणाऱ्या क्रियांना आपल्या क्रिया समजत नाही, तसेच सांख्ययोगी शरीरात होणाऱ्या क्रियांना आपल्या क्रिया समजत नाही. याच अध्यायाच्या 8व्या व 9व्या श्लोकात शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राणाकडून होणाऱ्या ज्या 13 क्रियांचे वर्णन झाले आहे, त्या सर्व क्रियांचा बोध होण्यासाठी या ठिकाणी सर्व कर्माणी हे पद आलेले आहे. या ठिकाणी मनसा संन्यस्य पदांचा अभिप्राय विवेकपूर्वक मनापासून त्याग करणे हा आहे. जर या पदांचा अर्थ केवळ मनापासून त्याग करणे असा घेतला तर दोष होईल, कारण मनापासून त्याग करणे सुद्धा मनाची एक क्रिया आहे आणि गीता मनापासून होणाऱ्या क्रियेला कर्म समजते. शरीरापासून होणाऱ्या क्रियांच्या कर्तेपणाचा मनापासून त्याग केल्यावरही
मनाच्या क्रियेचा कर्तेपणा तर राहिलाच. म्हणून मनसा संन्यस्य पदांचे तात्पर्य विवेकपूर्वक मनाने क्रियांच्या कर्तेपणाचा त्याग करणे आहे. अर्थात कर्तेपणाने मानलेल्या संबंधांचा त्याग करणे आहे. जेथून कर्तेपणाचा संबंध मानला गेला आहे तेथूनच त्या संबंधांचा त्याग करावयाचा आहे. सांख्ययोगी आपल्या ठिकाणी कर्तेपणा न समजता त्याला शरीरावरच सोडून देतो. अर्थात कर्तेपणा शरीरातच आहे, आपल्यात कधीही नाही. सर्व कर्मांचा स्वरूपतः त्याग केल्यास मनुष्याची शरीर यात्राही चालू शकणार नाही. म्हणून मनाने विवेकबुद्धीने कर्तृत्व व कारयितृत्व यांचा त्याग करणे म्हणजेच सांख्ययोग्याने केलेला त्याग होय. हा आशय स्पष्ट करण्यासाठी मनाने त्याग करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे आज आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.